निरंजन डावकरे. धन्यवाद सभापती महोदय. 260च्या या प्रस्तावावरती मला बोलण्याची आपण परवानगी दिली. खरं तर 260 वरती विरोधकांचा हा प्रस्ताव बघितला तर याच्यावरती बचूभाऊ दोन ओळी सुचतात. त्या दोन ओळी बोलतो आणि सुरुवात करतो की सभागृह में भाषणों का एक समंदर है, सभागृह में भाषणों का एक समंदर है, शब्दों में सजी झूठी फिक्र का एक मंजर है. 260चा विरोधकांचा हा प्रस्ताव खऱ्या अर्थाने या दोन पंक्तींना प्रदर्शित करणारा आहे. आपण राज्याचा जर विकास बघितला तर सभापती महोदय, मी रिपिटेशन कुठेही न करता थोडक्यात फक्त मुद्दे मांडतो. शेतीच्या विषयासंदर्भात शेतीत 5 वर्षात 25,000 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पशुसंवर्धनाला कृषी संरक्षक दर्जा, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग संपूर्णतः खुला आहे. आज JNPT पासून विदर्भाला मिहानला जोडणारा हा एक प्रकल्प आहे. वाढवण पोर्टमध्ये आज मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. माननीय फडणवीस साहेबांचा काल वाढवण बंदराला भेटही झाली. त्याच्यामध्ये तिकडच्या प्रगतीचा त्यांनी स्वतः आढावा घेतला. मुंबई बरोडा एक्सप्रेस हायवेला त्याचाही आढावा घेतला. त्यातिवरीमध्ये होत असलेल्या पालघर जिल्ह्यामधला प्रस्तावित एअरपोर्ट जो आहे, म्हणजे आपली जी चौथी मुंबई आहे त्या तिकडेही एअरपोर्ट होतोय, त्या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्याचं काम हे सातत्याने सुरू आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विकास राज्याचा होत असताना कुठेतरी विरोधकांच्याही पोटात एक गोळाही निर्माण होत असेल असं मला वाटतं. राज्यात 1.5 लाख सरकारी नोकऱ्या, 45,000 पोलीस भरती, नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्सचं धोरण, जेम्स अँड ज्वेलरीचं धोरण, गारमेंटचं धोरण, MSMEचं धोरण, महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि रिॲलिटीचं धोरण, महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण, अशी विविध धोरणांची घोषणा. त्याचबरोबर सभापती महोदय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 2,399 आजारांचा समावेश, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जी जयंती झाली, या जयंती वर्षामध्ये तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 5,503 कोटी उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर राज्यातील पहिले कवितेचं गाव, तुकडेबंदीचा कायदा हा आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आपले बावनकुळे साहेबांनी ज्यावेळेस घोषित केला त्यावेळेस कायदा हा शिथिल करण्याचा निर्णय. सभापती महोदय, हे असे अनेक असे निर्णय राज्य शासनाने जे घेतले त्याच्यामुळे राज्याच्या विकासाला एक दिशा देण्याचं काम सातत्याने महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाच्या प्रक्रियेमधनं होत आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमाने माझा या भाषणामध्ये कुठेही रिपिटेशन न करता मराठी भाषेबद्दलचं आपुलकी ही खरं तर भेंडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये कोणाला आहे हे स्पष्ट करून दिलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्यावेळेस पेपर फुटीच्या संदर्भातली आपल्याकडे या इकडे चर्चा चालू आहे त्यावेळेस भेंडे साहेबांनी खरं तर सांगितलं की याच्यामधला इंटेंट हा मॅलिफाईड नाही, बोनिफाईड आहे. खरं तर भेंडे साहेब, मी आपली माफी मागून याच्यामध्ये म्हणेन की हा इंटेंट सभापती महोदय मॅलिफाईडच असेल. कारण सातत्याने आपण बघितलं तर कुठेतरी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय, कोणीतरी मुद्दाम या गोष्टीचा एक उपयोग करायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे हे क्रिया कोण करतंय, कोण या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे, मी सरकारला विनंती करीन की या संदर्भातली खरंच कुठली तरी एक CID, CBI आणि SITच्या माध्यमाने सखोल अशी कारवाई करावी की कोण हा राज्यद्रोही, कोण हा देशद्रोही आहे की ज्याच्या मागे या सगळ्या गोष्टीच्या या षडयंत्राच्या मागे आहे, हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. सभापती महोदय, माझं या इकडे भाषण संपवताना पुन्हा एकदा फक्त 4 ओळी आपल्यासमोर मांडतो की प्रगतीची पावले नव्या युगाची गाणी, प्रगतीची पावले नव्या युगाची गाणी, महाराष्ट्राच्या कडेकपारीत नव्या सपन्यांची खाणी, रस्ते धरणे आणि उड्डाणपूल विकास कामांची नवी दिशा, रस्ते धरणे आणि उड्डाणपूल विकास कामांची नवी दिशा, शेतकरी आणि तंत्रज्ञान मिळून सजली महाराष्ट्राची नवी भाषा. सरून निष्क्रियतेचा अंधकार जो मागच्या काही काळामध्ये दादा आपल्याकडे होता, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी हिम्मत केली, आपण सगळ्यांनी ताकद दिली आणि एक नवीन दिशा महाराष्ट्राला देण्याचं काम आपण सुरू केलं.
त्याच्यामुळे सरून निष्क्रियतेचा अंधकार महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध आहे फडणवीस सरकार. धन्यवाद सभापती महोदय, आपण मला बोलण्याची परवानगी दिली.